लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी बनावट वेबसाईट तयार करणारा आरोपी बिहारमधून अटक. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई. आज दिनांक 28 रविवार रोजी दुपारी 3 वाजता प्रसिद्धीपत्रद्वारे मिळालेल्या माहितीनुसार जालना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करून सरकारी संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे. दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी अभिजित कडुबा बावस्कर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी सायबर पोलीस ठाणे, जालना येथे तक्रार दाखल केली होती. अज्ञात आरोपींनी बनावट वेबसाईट तयार करून सरकारी प्रक्रियेचा गैरवापर करत नागरिकांना बनावट लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करून दिल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा 23/2025 अन्वये न्या. सम. कलम 318 4 336 2 3 340 2 तसेच टी. ॲक्ट कलम 43 1 BH 66 C D 72 ए व मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान मुख्य आरोपी बिट्राज प्रमोद यादव, वय 24, तेंग्राहा, जी. सहरसा, बिहार हा आपले वास्तव्य सतत बदलत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी पोलीस पथक बिहारमध्ये रवाना झाले. पटना, सिमरी, बख्तियारपूर व सहरसा जिल्ह्यात शोधमोहीम राबवून सहरसा जिल्हा पोलीस व सायबर पोलीस पथकाच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉप, आयफोन व थंब मशीन असा सुमारे 1,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपीस आज दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी जम्मू काश्मीर येथील फैसल बशीर मीर, वय 24 व जालना येथील मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी, वय 32 यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, सहरसा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हिमांशू, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक अजित कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, पोपनी, राजेंद्र वाघ, पोपनी, योगेश चव्हाण व सोबत स्थागुशाचे अंमलदार प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, दत्ता वागुंडे व सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार संदीप मांटे, सचिन चौधरी, गणेश राठोड तसेच सायबर पोलीस ठाणे, सहरसा राज्य बिहार येथील पोपनी, आकाश आनंद, पोलीस अंमलदार फिलिप्स कुमार सिंह, विष्णुकुमार रॉय, मिथलेश कुमार, रुस्तम आलम यांनी केली आहे. लोक तुफान डिजिटल न्यूज.